नमस्कार. तर सांगायचं असं एक गंमतशीर म्हणजे किस्सा. विनोद असेल, वस्तुस्थिती नसली तरी पण आपण ऐकलेलं ते असं, की मत्सर कसा असतो, माणसाला किती खालच्या थराला नेतो. मत्सर, हेवा, असूया त्याचा हा एक छोटासा विनोद. तर दोन अगदी देवभक्त होते दोघंजण. खूप देवदेव करायचे. दोघेही सारखेच. दोघांमध्ये तुलना होऊ शकणार नाही. इतकी उत्कृष्ट उत्कृष्ट देवभक्ती त्यांची दोघांची. तर दोघे जण मंदिरात जायचे. रोज देवापुढं बसून स्तोत्र, मंत्र काय असेल ते उच्चार करायचे दररोज. तर देव त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाला दोघांच्याही. आणि देव त्यांच्यापुढं प्रगट झाला आणि त्यांना म्हणाला, "वा वा, खरंच तुम्ही दोघं अगदी खूप भक्त आहात. मी तुम्हा दोघांवरही प्रसन्न झालो आहे. तुम्ही दोघंजणं तुम्हाला काय पाहिजे ते मागा. पण सर्वात आधी जो मागेल, दोघांपैकी प्रथम जो मागेल, त्याच्या दुप्पट मी दुसऱ्याला देईल." लक्षात आला का? तुमच्यापैकी जो आधी वर मागेल, त्याच्या दुप्पट मी दुसऱ्याला देईल. असं देव म्हणल्यावर दोघंही विचार करायला लागले. का दोघं देवभक्त होते, पण दोघांना एकमेकांचा मत्सर वाटायचा फार. अतिशय दोघांमधून विष्णू जात नसायचा. इतकं त्यांना एकमेकांबद्दल मत्सर भावना. आणि देवता असं म्हणाले की आपल्या दोघांपैकी जो आधी मागेल त्याच्या दुप्पट दुसऱ्याला देईल. तर एकाला वाटलं की आपण समजा 10 लाख मागितले तर त्याला 20 लाख मिळतील. आपण 50 लाख मागितले रुपये तर त्याला 1 कोटी रुपये मिळतील. आपण 10 कोटी रुपये मागितले त्याला 20 कोटी मिळतील. आणि त्याला ते मूळ द्यायचे नाहीत. त्याचं नुकसान करायचं, वाटोळं करायचं त्याचं, असं त्याने विचार केला. आणि तो देवाला म्हणला, "देवा, खरंच का? मी जे मागेल त्याचे दुप्पट तू म्हणजे ह्याला देशील का?" देव म्हणला, "हो, कोणी मागा. जो मागेल त्याच्या दुप्पट मी दुसऱ्याला देईल." मग हा पहिला म्हणला, "देवा, जर असं असेल की मी जेवढं मागेल त्याच्या दुप्पट तू ह्याला देशील, तर असं कर देवा, माझा एक डोळा आंधळा कर." देव म्हणला, "तथास्तु." आणि तिथंच त्याचा एक डोळा आंधळा झाला, त्या पहिल्या भक्ताचा. त्याचा एक डोळा आंधळा झाला. तिथं त्याचा जो दुसरा भक्त होता, तो दोन्ही डोळ्याने आंधळा झाला. ह्याच्या दुप्पट त्याला. सांगायचं काय की एकमेकांचा मत्सर सोडून जर दोघांनी एकमेकावर प्रेम भावनेनं पाहिलं असतं तर दोघे करोडपती झाले असते. पण ती मत्सर, जेलसी ज्याला म्हणतो आपण, मी तर पुढं जाणार नाही आणि तुलाही देऊ देणार नाही, असा हा मत्सर असतो. ह्याचा हा किस्सा.